दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर एका चर्चच्या आवारामध्ये चर्चच्या लोकांनी संजीवनी सभा भरवण्याचं ठरवलं आणि तेथील पालक आणि युवकांनी खूप मेहनत घेतली. सर्वांना आमंत्रण दिलं. जे आजूबाजूचे चर्चेस होते त्यांनासुद्धा आमंत्रण दिलं, परंतु त्या दिवशी कोणी आलं नाही. त्या दिवशी खूप कमी लोक आले. जे रेग्युलर चर्चला येणारे तेवढेच आहे. सुट्टीचा दिवस होता म्हणून कोणीतरी बाहेर फिरायला गेलो, कोणी टी व्हीवर मॅच होती म्हणून ती बघत बसले, कोणी शॉपिंगला निघून गेले आणि खूपच थोडे आले. युवकांनी त्यावेळेस गाणी गायली आणि काहीतरी खूप थोडे लोक आले तरी त्यांनी सुरुवात करून टाकली. आणि ती सुरुवात करत असताना त्या चर्चच्या बाहेर असा रस्ता होता आणि त्याच्यावर खाण्याच्या गाड्या लावणारे बरेच जण होते, गरीब लोक होते. आणि हळूहळू त्यांनी गाणी ऐकून ते सर्वजण आतमध्ये हळूच डोकावलं आणि त्यांनी तिथलच्या पाळक साहेबांना विचारलं की आम्ही येऊ शकतो का, आम्ही आतमध्ये येऊन बसू शकतो का. आणि पाळकांनी आनंदाने त्यांना परवानगी दिली आणि त्या सर्व गरीब लोकांना तो कार्यक्रम आवडला. देवाचं वचन त्यांना आवडलं आणि त्यानंतर ते रेग्युलर म्हणजे प्रत्येक वेळेस ते चर्चला येऊ लागले. प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते भाग घेऊ लागले आणि ते विश्वासामध्ये खूप पुढे आले. बऱ्याच वेळेस आपण सुद्धा आपलं लक्ष जे असतं हे ठराविक लोकांकडे असतं आणि त्यांनाच आम्ही स्वीकारतो किंवा आमच्या दृष्टीने ते स्वीकार करण्यासाठी किंवा आमंत्रित करण्यासाठी ते लोक ठराविक लोक असे बोलवतो आम्ही. परंतु येशूने तसं केलं नाही. प्रभू येशू ख्रिस्तांनी जे दुर्लक्षित होते त्यांच्याकडे लक्ष दिलं, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करलं. ज्यांना कोणी स्वीकारलं नाही त्यांना त्याने स्वीकारलं, कारण येशूला माहीत होते की जे गरज लोकांना आहे ती पापी लोकांना आहे, गरजू लोकांना आहे, जे नावडते आहेत त्यांना खरी गरज आहे, ते दूर लोटलेले आहेत त्यांना खरी गरज आहे. आज आम्ही कोणाला देवाच्या वचन ऐकायला आम्ही आज आमंत्रित करत आहोत. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, रोमकरास पत्राचा 15वा अध्याय 7वं वचन. रोमन्स चॅप्टर 15 and verse 7. म्हणून देवाच्या गौरवाकरिता ख्रिस्ताने तुमचा आमचा स्वीकारलेला तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.